ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला कोर्टरूमचा जबरदस्त सीन पाहायला मिळणार आहे। साक्षी पहिल्यांदा कोर्टामध्ये हजर झालेली आहे। दामिनी देशमुख यांनी साक्षीची ऑलरेडी भेट घेऊन जे काही सत्य जाणून घेतले त्यानंतर तर दामिनी देशमुख यांनी वेगळाच प्लॅन केलेला असतो। पण दामिनी देशमुख यांचा हा प्लॅन कसा फ्लॉप झालाय, अर्जुनने असं काय सिद्ध केलंय की ज्याच्यामुळे दामिनी देशमुखला पहिल्या दिवशी आपल्यापर्यंत चुकीची माहिती पोचली गेल्यामुळे खूप मोठा आपलाच गेम झालाय। हे सत्य कसं समजलं हे सगळं या भागामध्ये पाहूया। इकडे दामिनीला महिपतने फोन करून तुम्ही माझ्या मुलीला न्याय मिळवून देण्यामध्ये कुसूर करताय। दामिनी म्हणते माझ्यावरती हे असले आरोप करू नका। त्यावरती महिपत इकडे आता घडलेला प्रकार सांगतो आणि काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जे काही सत्य आहे ना ते सत्य मी सांगतोय। त्या कॉन्स्टेबलनी माझ्या मुलीला मारलं। मग काय दामिनी येते आणि दामिनी सांगायला लागते या कॉन्स्टेबलला सस्पेंड करा। कॉन्स्टेबल म्हणते मी माझं काम करत होते। यावरती दामिनी सांगते तुम्ही तुमचं काम कसलं करत होतास, तुम्हाला कुणी अधिकार दिले माझ्या आशिलाला मारण्याचे। यावरती मग आता इकडे सांगायला लागते या सगळ्यामध्ये तुम्ही माझ्या आशिलाला अशा प्रकारे मारू शकत नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला सस्पेंड करण्यात येत आहे। ती दयेची भीक मागत असते पण या सगळ्यामध्ये दामिनी तिचं काही ऐकत नाही, त्यामुळे तिच्याकडे दुसरा कोणताच पर्याय नसतो आणि ती आता विचार करते की या सगळ्यामध्ये माझं सस्पेंड जर का कॅन्सल करतील तर ते फक्त आणि फक्त अर्जुन सुभेदारच। असं म्हणत ती आता अर्जुनकडे जाण्यासाठी निघते। ती अर्जुनची भेट घेते त्यावेळेला अर्जुन तिला सांगतो की काय झालेलं आहे। यावरती घडलेली घटना इत्थंभूतपणे मांडली जाते आणि ही घटना मांडल्यावरती अर्जुन म्हणतो हे दामिनी देशमुख यांचं कारस्थान आहे। त्यांना त्यांच्या आशिलाला साक्षी शिकरे यांना या सगळ्यामध्ये आता काहीही करून निर्दोष सोडवायचं आहे किंवा पहिल्याच हेरिंगला जामिनावरती सुटका करायची आहे, म्हणून हे चाललंय। तुम्ही काळजी करू नका। ज्या वेळेला कोर्टात ही केस उभी राहील ना त्यावेळेला मी तिथे सगळ्या काही गोष्टी मांडेन आणि तुमचं निलंबनसुद्धा रद्द करेन। असं म्हणून अर्जुनने त्या बाईला बरोबर इशारा दिलेला असतो। इकडे दामिनी साक्षीची भेट घेते। साक्षीची भेट घेतल्यावरती दामिनी तिला आता सांगते की जे काही खरं आहे ते सगळं सांगायचं, तू खरंच खून केलेला आहेस का। यावरती इकडे आता साक्षी ततपप करू लागते। त्यावरती महिपत म्हणतो बोल बाळा बोल, काहीही असेल ना तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला म्हणजे मी ऑलरेडी यांना सगळं सत्य सांगितलेलं आहे। असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये ती सांगायला लागते मला खरं तर त्याला काही मारायचं वगैरे नव्हतं, पण या सगळ्यामध्ये माझ्या हातून हा खून झालेला आहे। यावरती दामिनी सांगायला लागते हा पाहणारा कोणी विटनेस। मग आता सगळं सत्य घटना सांगत इकडे सांगायला लागते म्हणजे साक्षी हो माझी एक मैत्रीण आहे रविराज किल्लेदार यांची मुलगी, ती आता माझ्या बाजूने साक्ष देत आहे। ती या सगळ्यामध्ये मला आता खूप मदत करत आहे। यावरती मग मात्र दामिनी सांगायला लागते म्हणजे रविराज किल्लेदार यांना आता सगळं माहिती आहे असं समजायचं मी। त्यावरती ती सांगायला लागते नाही रविराज किल्लेदार हे सत्याच्या बाजूने लढणारे आहेत, म्हणून त्यांनी आधी आपल्या मुलीच्या बोलण्यात ऐकून माझी केस घेतली, पण मी ज्या वेळेला खोटे साक्षी पुरावे गोळा केले त्यावेळेला त्यांनी माझी केस सोडली। असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते पण ही तन्वी किल्लेदार ही फिरणार नाही ना। यावरती साक्षी सांगायला लागते मुळातच तन्वी किल्लेदार ही आमच्याच बाजूने आहे, आम्ही तिला आधीपासूनच पैसे वगैरे दिले आहेत। यावरती मग मात्र विचारायला लागते दामिनी पण या सगळ्यामध्ये ती तुमच्या बाजूने आहे किंवा ती तुला आधीपासून ओळखते असा कोणता पुरावा। त्यावरती ती सांगायला लागते बिलकुल नाही, कोणता पुरावा नाहीये, म्हणजे आमची पहिली भेट झाली ती म्हणजे पैशासाठी। यावरती दामिनी म्हणते पैशासाठी हवरी आणि किल्लेदारांच्या मुलीला काय कमी पडले ही का पैशासाठी हवरेपणा करेल।
त्यावरती साक्षी सांगायला लागते, नाही नाही, म्हणजे तसं नाही, पैशासाठी हवरेपणा म्हणजे आधी ती आश्रमात राहायची, या मोदूभाऊंच्या आश्रमामध्ये. आता ती राहत होती, ती अनाथ होती. आता सिद्ध झालं की ती रविराजांची मुलगी आहे. ज्या वेळेला मग हे सिद्ध झालं त्यावेळेला तिने तुझी साथ नाही सोडली. पैसे नकोत म्हटल्यावरती ती खोटी साक्ष का देईल, आपल्या बापाच्या ह्याच्यात का अडकेल. यावरती साक्षी सांगायला लागते, मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकत नाही, पण तिचे जे काही राज आहे ते राज आमच्याकडे आहे. यावरती मग आता चिडलेली दामिनी सांगते, ठीक आहे, तुम्ही तिचे राज सांगू शकत नाहीये तर मी आत्ताच्या आत्ता ही केस सोडते. यावरती साक्षी सांगायला लागते, मी तुम्हाला सगळं सत्य सांगते, तुम्ही माझी केस सोडू नका. असं म्हणत ती आता खरं सांगायला लागते. ती रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीये, ती आम्ही आता एक प्लॅन केलेली व्यक्ती आहे. खरं तर ती त्यांची मुलगी नसली, ती फक्त आम्हाला माहीत आहे, बाकी कोणाला माहीत नाही. म्हणून आम्ही तिला तिथे प्लॅन केलं आहे, जेणेकरून ती सुभेदारांच्या घरात जाईल आणि किल्लेदार यांचे संबंध चांगले आहेत, त्यांच्या घरात जाऊन ती आम्हाला तिथल्या सर्व खबरी चांगल्या देईल, सुभेदारांची काय चाल आहे ते सांगेल. आणि आता तर ती त्या घरात सून म्हणून गेलेली आहे. आधी अर्जुन सुभेदार यांच्यासोबत लग्न करायचं होतं, पण त्यानंतर तिचं लग्न त्यांचा छोटा भाऊ अश्विन सुभेदार यांच्या सोबत झालेलं आहे. त्यावरती दामिनी देशमुख म्हणते, ती आपली अजून मदत करणार आहे. त्यावरती साक्षी म्हणते, हो, त्यांच्या घरात काय चाललंय हे आपल्याला सांगते. त्यावरती दामिनी म्हणते, आता लेटेस्ट काय खबर आहे. यावरती साक्षीऐवजी इकडे महिपत बोलायला लागतो की अर्जुन सुभेदार चांगलाच घाबरला आहे. असं म्हटल्यावरती ती सांगायला लागते, घाबरायलाच पाहिजे, कसं आहे, अर्जुन सुभेदार आणि माझा जुना हिशोब चुकता करायचा आहे आणि त्यामुळे मला ही केस जिंकायची आहे. आता ही तुमची केस नाही तर माझी केस आहे, माझ्या इगोची केस आहे. त्यामुळे जे काही खरं असेल तेवढं सगळं खरं मला सांगायचं आणि तरच मी या सगळ्यामध्ये तुमची मदत करू शकेल. ही पण गोष्ट तितकीच खरी आहे. त्यावरती साक्षी इत्यंभूत माहिती सांगते, कशा पद्धतीने आम्ही हा खून करण्याचा प्लॅन घेऊन गेलोच नव्हतो, असंच गेलो होतो आम्ही. असंच गेल्यावरती आमच्याकडून कसा चुकून खून झाला, सगळी काही माहिती सांगितल्यानंतर मग आता दामिनी सांगते, ठीक आहे, आता याच्या पुढे आपण कोर्टात भेटू. पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्न करू नका, बाहेर कुठेही नाही, डायरेक्ट कोर्टामध्ये आपण भेटायचं आहे आणि डायरेक्ट कोर्टामध्येच आपण बोलायचं आहे. असं म्हणत दामिनी तिकडून निघते. दामिनी महिपतला सांगते, या तन्वी किल्लेदारला मला एकदा भेटायचं आहे. असं म्हणत ती आता प्रियाला सुद्धा भेटायला बोलवते. प्रिया आता घाबरते की हिने मला का भेटायला बोलवले. असं म्हटल्यावरती नागराज तिच्यासोबत येतो आणि म्हणतो, मॅडम, या सगळ्यामध्ये तिची भेट का घ्यायची. यावरती दामिनी सांगायला लागते, हे बघा, मला तिच्याशीच बोलू द्या, तुम्ही मध्ये मध्ये बोलून आता केसला डिस्टर्ब करू नका. असं म्हणत या सगळ्यामध्ये दामिनी आता प्रियाची भेट घेते आणि प्रियाला काही प्रश्न विचारते आणि ती सांगते, तू रविराज किल्लेदार यांची मुलगी नाहीयेस, हे सत्य मला माहिती आहे, पण बाकी इतर कोणालाही सत्य माहिती आहे. त्यावरती प्रिया सांगते, नागराज काका, महिपत अण्णा आणि साक्षी, आम्हा फक्त या चौघांपर्यंतच हे माहिती आहे आणि आता तुम्ही पाचव्या. त्यावेळेला दामिनी म्हणते, हे बघ, कोर्टात ज्या वेळेला काहीही येईल त्या वेळेला तू रविराज किल्लेदार यांची मुलगी आहेस या गोष्टीचा आपण फायदा करून घ्यायचा. म्हणून त्या दिवशी, ज्या दिवशी केस असेल तेव्हा रविराज किल्लेदार कोर्टात आले पाहिजे. यावरती इकडे नागराज सांगायला लागतो, खरं तर आता या सगळ्यामध्ये दादा आणि हिची थोडीशी अनमन चालू आहे, कारण दादाने या सगळ्यामध्ये हिने दादाच्या विरोधात जाऊन लग्न केलं आहे ना, त्यामुळे. यावरती मग इकडे सांगायला लागते दामिनी, हे बघा, काही झालं तरी तुम्ही ही गोष्ट केली तरच पुढच्या गोष्टी सोप्या होतील. असं म्हणत दामिनीने या सगळ्यामध्ये दोघांनाही सांगितलेलं असतं की काही झालं तरी माझ्या हातामध्ये हजर हवेत. असं म्हटल्यावरती नागराज व्यवस्था करतो असं सांगून निघतो. आता डायरेक्ट कोर्टरूममधला सीन आपल्याला दाखवला जातो. जज साहेब सांगतात, दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार, तुम्ही तुमची केस सुरू करावी. दामिनी सांगते की मी
आजच ही केस घेतलेली आहे. ॲडव्होकेट पवारांनी ही हँडओव्हर केली असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, एकाच केससाठी किती वकील करणार? जर का तुमची केस सत्याची असती ना तर या सगळ्यामध्ये तुम्हाला इतके वकील करायची गरज नसली पडली. यावरती दामिनी थोडीशी चिडते. दामिनी सांगायला लागते, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, आता हा वकील शेवटचा असणार आहे. हा वकील या सगळ्यामध्ये आता सगळं काही संपवूनच गप्प बसणार आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही चिंता करू नका. आता तुमच्या केसमध्ये किती वकील बदलायला लागतेत ना, ह्या गोष्टीचा तुम्ही आता विचार करा. असं म्हणत ती आता बरोबर अर्जुनला टोमणा मारते. आता कोर्टामध्ये केस सुरू होते. कोर्टामध्ये केस सुरू झाल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, मला फार काही मुद्दे सिद्ध करायचे नाही आहेत. मला तन्वी किल्लेदार यांना बोलवायचं आहे. प्रिया विचार करायला लागते, झालं आता या सगळ्यामध्ये माझ्याच मागे का तडमडलेला आहे? आणि ती म्हणते, दरवेळेला तुम्ही मला प्रश्न विचारता. अर्जुन म्हणतो, तुम्ही साक्षीदार आहात ना. मला आता एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही तन्वी किल्लेदार, तुम्ही आता साक्षी शिकरेला कधीपासून ओळखता? यावरती प्रिया सांगायला लागते, कधीपासून म्हणजे काय? मी या सगळ्यामध्ये जेव्हा तिच्या बाजूने साक्ष दिली किंवा मी ज्या वेळेला खरं गोष्टी सांगितल्या त्यावेळेला ती आणि मी मैत्रिणी झालो तेव्हापासून. अर्जुन म्हणतो, कन्फर्म तुम्ही दोघी एकमेकींना ओळखत नव्हतात? प्रिया म्हणते, तेच विचारू नका, मी नाही ओळखत. मग साक्षीला बोलवलं जातं. साक्षीला बोलवल्यावरती अर्जुन साक्षीला म्हणतो, तुम्ही सांगा, तुम्ही या सगळ्यामध्ये हिला किती दिवसापासून ओळखता? प्रिया म्हणते, जे तिने सांगितलंय ते सगळं काही खरं आहे. तिची आणि माझी भेट फक्त आणि फक्त या केसच्या नंतरच झालेली आहे. अर्जुन म्हणतो, कन्फर्म? हे तुमचं उत्तर? याचं लॉक करायचं? प्रिया म्हणते, तुम्ही हे बोलून आमच्यावरती दबाव टाकताय. यावरती मग आता तुम्ही दोघींनीही उत्तरं दिल्यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला कोर्टासमोर काही दाखवायचं आहे. असं म्हणून अर्जुन ते CCTV फुटेज दाखवतो. CCTV फुटेज बघा मिलॉर्ड, या सगळ्यामध्ये हे 2 वर्षापूर्वीचं CCTV फुटेज आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये आता माझं नशीब चांगलं की साक्षी शिकरे आणि तन्वी किल्लेदार यांचं नशीब वाईट हे मला माहीत नाही. पण 2 वर्षापूर्वीचं SK रोडवरील हा जो कॅफे आहे ना, या कॅफेमध्ये या दोघीजणी भेटायच्या तेव्हाचं CCTV फुटेज. या CCTV फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की या दोघीजणी एकमेकींना भेटतायत आणि एकमेकींकडून म्हणजे साक्षीकडून तन्वी पैसे घेते. मग आता या गोष्टी काय इंडिकेट करतायत? 2 गोष्टी, म्हणजे साक्षीचं कोणतं तरी काम तन्वी किल्लेदार करत आहेत म्हणून पैसे, आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे साक्षी आणि तन्वी या 2 वर्षापूर्वी आधीच खुनाच्या आधीपासूनच्या मैत्रिणी आहेत. मग आत्ताच या दोघीजणी खोटं का बोलल्यात? काय कारण आहे खोटं बोलण्याचं? असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनने धमाकेदार खुलासा करत खूप मोठा आता सगळं भांडं फुटलेलं असतं. प्रिया आता गडबडते आणि प्रिया सांगायला लागते, नाही, मला माफ करा. या सगळ्यामध्ये असं काही माझं इंटेन्शन नव्हतं. ऐका, मला माफ करा. म्हणजे मला आता हे सगळं साक्षीने सांगायला सांगितलेलं. साक्षीने या सगळ्यामध्ये मला सांगायला सांगितलेलं की प्रिया आता कबूल करायला लागते, या सगळ्यामध्ये माझा काही दोष नाही आहे. यांनी मला ब्लॅकमेल केलेलं होतं. ब्लॅकमेल करून या सगळ्यामध्ये यांनी मला हे सगळं बोलायला सांगितलं. प्रिया फुटलेली असते. प्रियाचा सगळा तोरा आता उतरलेला असतो. या सगळ्यात दामिनी देशमुख यांना आपण ही केस कुठून घेतली, कुठे आता उडी मारली, या सगळ्यामध्ये आता अशी घटना घडते. आणि या सगळ्यामध्ये प्रियाने केस लढण्याच्या आधीच दामिनीला पूर्णपणे निस्तदाबूत करून टाकलेलं असतं. बरं, आता हे सगळं घडल्यावरती सुद्धा दामिनी नेटाने केस लढणार की इथेच केस हरणार हे आपण येणाऱ्या भागामध्येच पाहणार आहोत. या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.